हा, जय गुरु. ऐकू येत आहे सगळ्यांना? जय गुरु सर. ऐकू येत. ऐकू येत आहे ना? हम्म, ठीक आहे. अ, कोण कोण आलेले आहेत? हा, सुरू करूया आपण. तर आपण, मला वाटतं, 9व्या सुभाषितापर्यंत आपलं झालेलं होतं. आणि आज आपण 10व्या सुभाषिताला सुरुवात करूया. नहि देहभृता शक्यं त्यक्तुं कर्माण्यशेषतः यस्तु कर्मफलत्यागी सत्यागीत्यभिधीयते. तर इथं, हा, सगळ्यांनी म्यूट करा. हा. हा. तर इथं आहे, संधी कुठल्या कुठल्या आहेत? कर्माणि अशेषतः. हं? कर्माणि हे तृतीया आणि अशेषतः. नंतर यस्तु, यहा अधिक तू. हं? नंतर सत्यागीत्यभिधीयते. तर त्यागी अधिक इति अधिक अभिधीयते. तर त्याचा अन्वय असा आहे, देहभृता, म्हणजे ज्यांनी देह धारण केलेला आहे असा, अशेषतः कर्माणि त्यक्तुम नही शक्यम. हा, न न आणि ही मध्ये इथं गॅप पाहिजे खरं. हा, यहा तू कर्मफलत्यागी सहा त्यागी इति अभिधीयते. हम्म. तर आता देहभृता म्हणजे काय? देहधारी. हा, पण देहधारी हा सरळ सरळ त्याचा शाब्दिक अर्थ झाला. पण त्याचा आध्यात्मिक अर्थ आहे नुसतंच देह असलेला नाही. देह असलेला तर सगळेच असतात, पण देहभृता म्हणजे काय? तर ज्याची देह भावना, मी म्हणजे देह, ह्या भावनेचा अजून निराश झालेला नाही. हम्म. मी म्हणजे देह, हा याची त्याची हीच त्याची भूमिका असते. अशा अज्ञ माणसाला, अशेषतः कर्माणी, म्हणजे अशेष म्हणजे सगळ्या कर्मांचा, हा, कर्मा अ, त्यक्तुम, त्याग करणं शक्य नाहीच. हम्म. नाही, नाही शक्य म्हणजे शक्यच नाही. हम्म. मग यहा तो परंतु, या यहा कर्मफल त्यागी सहा त्यागी इति अभिधीयते. त्यामुळे जो कर्मफलाचा त्याग करतो त्याला त्यागी असं म्हटलं जातं. तर इथं कसं आहे ना, हा श्लोक आणि गीतेतले पुढचेही बरेच श्लोक आहेत. कधी म्हणजे दोन भूमिकांवर गीता आपल्याला, म्हणजे एकाच वेळेस दोन्ही भूमिकांचं विवेचन करत असते. एक जो आहे तो खरोखर ज्याची ज्ञान भूमिका आहे, हा, जसं मी गेल्या वेळेस म्हटलं होतं की ज्यांनी साधन चतुष्टय हम्म, अंगी बाणवलेले आहेत, त्याला मात्र त्याची देहभावना नाहीशी झालेली असते. त्यामुळे हा श्लोक त्याच्याकरता नाहीये. हम्म. त्यामुळे देह ज्याची देहभावना नाहीशी झालेली आहे, त्याला मात्र त्यांनी कर्माचाच संन्यास करायचा आहे. म्हणूनच त्याला, जे आपले संन्यासी किंवा संन्यास मार्ग जो म्हणतो आपण, तर त्याला कर्म म्हणजे कर्मसन्यासच सांगितलेला आहे. पण सामान्य माणसाला, किंवा आता विशेषतः कलियुगामध्ये सहसा, कोणी अगदी देहभावना कोणाची नाहीशी झाली असं कोणी क्वचित एखादा असेल, बरोबर. सगळ्यांना मी म्हणजे देह ही भावना एवढी दृढ झालेली आहे आपली, की माझं डोकं दुखतंय, माझे पाय दुखतायत, सगळं मी मी माझा देह, बरोबर. तर अशा भावनेत जो अज्ञ माणूस आहे त्याला कर्म सोडणं शक्यच नाहीये. कारण कर्म हे देहाला, देह हा कर्माशिवाय राहूच शकत नाही, बरोबर. कर्माशिवाय, ज्याची देहभावना नाहीशी झालेली आहे, तो मात्र कर्माशिवाय राहू शकतो. पण ते देहधारी किंवा देहभावना ज्याला आहे त्याला शक्य नाही. मग त्यांनी काय करायचं? अशा आज्ञा, म्हणजे अगदी सुरुवातीच्या पण त्याची भक्ती आहे. हा, आसक्ती तर गेलेली नाही, देहाची आसक्ती, पण भक्ती आहे, परमेश्वरावर विश्वास आहे. तर त्यांनी काय करायचं?
तर इथं ते सांगतात भगवान की यस्तु कर्म फल त्यागी, मग त्यांनी कर्मफलाचा त्याग करायचा. आणि मग मी जे आधी म्हटलं होतं की कर्मफलाचा त्याग करायचा म्हणजे कर्म करायचं, फळ मिळवायचं आणि त्याचा त्याग करायचा असा त्याचा अर्थ नाही. तर कर्म करताना फलाशा न धरता, फळाची आशा न धरता कर्म करायचं. हं. आणि अशी जी व्यक्ती असते त्याला त्याला सुद्धा त्यागी असं म्हटले जाते. हं. त्याग म्हणजे फक्त कर्माचाच त्याग असं अपेक्षा नाहीये, विशेषतः ज्यांची देहाची आसक्ती गेली नाही त्यांच्याकडनं. तर कर्म फलाच्या आशेचा त्याग जो करेल, फळाची आसक्ती ज्याला नाही, हा, आणि असा फळाच्या आशेचा जो त्याग करतो त्याला सुद्धा त्यागी म्हटलं जातं. आता उदाहरणार्थ कसं, तर म्हणजे आणि गीतेत बऱ्याच ठिकाणी हे सांगितलेलं आहे की फळाचा विचार करू नका. कर्म करायचं असेल तर कर्म करा, पण फळाच्या आशेने किंवा फळासाठी कर्म करू नका. बरोबर. तर कारण फळ मिळणार, पण ते कधी मिळणार, केव्हा मिळणार, कसं मिळणार हे आपल्या हातात आहे का? नाही. बरोबर. त्यामुळे ते आपण आपली कर्म परमेश्वराला अर्पण करायची, आणि जे काय फळ मिळेल किंवा न मिळेल ते दोन्ही प्रसाद म्हणून स्वीकार त्याचा करायचा. असा हा कर्मसन्यास योग वेगळ्या प्रकाराने इथं भगवान सांगतायत. म्हणजे उदाहरणार्थ की एखादा शिक्षक, तो खूप शिकवतो, अगदी जीव तोडून शिकवत असेल, पण आता ज- त्याच्या चांगल्या पद्धतीने शिकवणं म्हणजे त्याचं कर्म आहे, त्याचं इष्टकर्म आहे शिकवणं, शिक्षण देणं. ते त्यांनी चांगल्या प्रकारे करावं, पण त्याचं फळ काय, त्याची सगळी मुलं उत्तम रीतीने मेरिटमध्ये यावीत किंवा चांगलं मार्क्स मिळावे, किंवा हे त्याच्या हातात आहे का? नाही. त्या बऱ्याच इतरही गोष्टींवर अवलंबून आहे, नाही का? त्यामुळे त्यांनी फळाची आसक्ती धरू नये. त्यांनी एवढंच ठरवा की माझे प्रयत्न कुठे कमी पडता कामा नयेत, मी माझं कर्म पूर्ण समर्पित भावनेने करणं हे माझ्या हातात आहे, आणि ते त्यांनी करावं. विद्यार्थ्यांनी म्हणजे अभ्यासाचं कर्म, ज्ञानार्जनाचं कर्म करावं. असं प्रत्येकाने आपापलं जे कर्म केलं तर मग, आणि प्रत्येक जण त्याग भावनेला किंवा त्यालाच त्याग म्हटलं जाईल किंवा त्यालाच त्यागी असं म्हटलं जाईल, असं भगवान सांगतात. त्याग म्हणजे सगळं सोडूनच द्यायला पाहिजे असं नाही संसारात. तर इथं भगवान कृष्णांनी संसारात राहून सुद्धा त्यागी कसं राहायचं याचं एक सुंदर आपल्याला युक्ती सांगितलेली आहे गीतेमध्ये. हं? समजलं? हो समजलं सर, पण एक शंका होती. म्हणजे एका शब्दाचा अर्थ कळला नव्हता. हं. अशेषतः म्हणजे काय? शेष अशेषतः शेष कर्म म्हणजे शेष म्हणजे बाकी. हा. बाकी राहिलेले असं हा, म्हणतात. नाही. हा, अशेष म्हणजे पण असं अ, म्हणजे अशेष म्हणजे एव्हरीथिंग. हा, म्हणजे सगळ्या अशेष कर्मांचा. कर्म काय? हा, अशेष कर्मांचा म्हणजे सगळ्या कर्मांचा त्याग करणं शक्य नाही असं त्यांना म्हणायचंय. काहीतरी कर्म तुम्हाला ओके. करावीच लागतात. कारण गीतेत सुद्धा अजून पण एका ठिकाणी म्हटलेलं आहे की ज्याला देह आहे, पण जिथं देह आहे असं गीतेत म्हटलेलं आहे ना, त्याचं समजूत अशी आहे की ज्याची देह भावना आहे असा घ्यायचा. ज्याला देह आहे त्याला कर्म करणंच आहे असं. ठीक आहे. तर अशेष थँक्यू सर. म्हणजे अ, शेष म्हणजे रिमाइंडर किंवा बाकी, ज्याला सगळ्या कर्मांचा त्याग करणं शक्य नाही. म्हणजे काही कर्मांचा त्याग आपण करू शकतो, पण सगळ्या कर्मांचा त्याग देहभावनेत असलेल्या माणसाला शक्य नाही असं इथं म्हणायचं त्यांनी. हं? ठीक आहे. पुढे जाऊया आपण. हं. तर इथे शंकराचार्यांचं पण भाष्य इथं आहे की देहभृता म्हणजे काय. आणि म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की अज्ञेन न शक्यम, देहभृता अज्ञेन न शक्यम. हा, पण संन्यासाला म्हणजे संन्यासाला म्हटलं ते शक्य आहे असं. तर त्यामुळे जो देहभावना ज्याची आहे त्यांनी कर्मफलाचा आशेचा जरी त्याग केला, फळाच्या आशेशी लटकून राहिला नाही तो, तरी त्याला त्यागी असं म्हटलं जाईल. ठीक आहे. हा.
तर याच्याच पुढचा श्लोक आहे म्हणजे या आपल्या आपल्या क्रमामध्ये. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः स्वकर्मनिरतः सिद्धिं यथा विन्दति तच्छृणु. हम्म. तर इथं परत संधी कुठला आहे? एकच शब्द आहे, कर्मणी अधिक अभिरतः. हा, तर याचा अन्वय असा आहे, नरहा म्हणजे मनुष्य, स्वे स्वे म्हणजे स्वतःच स्वतः आपापलं, ज्याला आपण मराठीत म्हणतो ना, ते स्वे स्वेचा अर्थ आपापलं. कर्मणी अभिरत म्हणजे त्या त्या कर्मात अभिरत. अभिरत म्हणजे रत म्हणजे माहिती आहे ना आपल्याला, रत म्हणजे लागलेला, म्हणजे हम्म, हम्म. एकाग्र असलेला, आणि अभिरत म्हणजे संपूर्णपणे त्याला लागलेला, एकाग्र झालेला असं. तर हम्म. जो जो मनुष्य आपापल्या कर्मात अभिरत असतो त्याला संसिद्धिम लभते. हम्म. आणि म्हणून पुढे ते वाक्य पुन्हा ते पुन्हा सांगतात, त्याचं रिपिटेशन आहे ते. आणि हे कसं होतं? स्वकर्म निरता सिद्धिम यथा विंदती तच्छृणु. आता स्वकर्मात जो व्यक्ती किंवा जी व्यक्ती निरत म्हणजे म्हणजे नितराम रतः, नितराम म्हणजे कंटिन्युअसली, हा, तर नितराम रतः म्हणजे निरतः. तर स्वतःच्या कर्मात जी पूर्णपणे लागलेली असते त्याला सिद्धी कशी प्राप्ती होते ते मी आता पुढच्या श्लोका पुढे सांगतोय, असं भगवान म्हणतात. हा ना, फार एक म्हणजे निरत हा शब्द जो आहे ना, किंवा इथे भगवान जे सांगतायत की कुठलंही आपण कर्म करू त्याच्यात तत्परता, तत्परता म्हणजे पूर्णपणे झोकून देणं, हे फार अपेक्षित आहे कुठलीही सिद्धी प्राप्त होण्यासाठी. भलेही मग मी काही एक काम करत असेल, भले मी खेळाडू असेल तर खेळाडूसाठी, अभ्यास करत असेल, विद्यार्जन करत असेल तर विद्यार्जनासाठी, काही कोर्स करत असेल त्याच्यामध्ये, किंवा कुठल्याही याच्यात नाही का, कॅज्युअल अप्रोच हम्म. हा हम्म. गीतेला मान्य नाही. गीता म्हणते जे हम्म. काय तुम्ही करायचं, आपापलं जे कर्म आहे ते पूर्ण निरत, स्वकर्म निरत सिद्धी, म्हणजे आपापल्या याला तुम्ही पूर्णपणे रत व्हा आणि त्याला सिद्धी पूर्ण प्राप्त होईल. आणि ते नुसती सिद्धी हे पुढे म्हटलेलं आहे. पण संसिद्धी म्हणजे काय? तर याचा अर्थ असा आहे की जो जी जी व्यक्ती आपापल्या कर्मात पूर्णपणे रत होते त्याला भगवान नुसतंच त्या त्या कर्माची सिद्धी देत नाही, तर संसिद्धी. सिद्धी आणि संसिद्धी याच्यात फरक काय आहे की नुसती सिद्धी म्हणजे त्या विशिष्ट क्षेत्रामध्ये कुशलता किंवा प्रवीणता. जसा एखादा गायक असेल आणि त्याला सिद्धी मिळाली, जसं म्हणजे काय की त्याला तो त्याच्या क्षेत्रामध्ये गायकीमध्ये तो गायनात उत्कृष्ट झाला, त्याला सिद्धी म्हटलं जाईल. पण संसिद्धी शब्द काय, संसिद्धी म्हणजे काय, त्याला सम्यक सिद्धी मिळेल. सम्यक म्हणजे अगदी त्याला, म्हणजे परमेश्वर त्याला त्याच्या म्हणजे त्याच्या याची म्हणजे पूर्ण समर्पणाचं म्हणजे समर्पणामुळे त्याला परमेश्वराची कृपा होऊन त्याला पूर्ण तो म्हणजे देहात्मभाव पण त्याचा सुटेल, चित्तशुद्धी पण होईल, आणि अद्वैत ज्ञानप्राप्ती पण होईल, आणि मोक्षप्राप्ती पण होईल. या चारही गोष्टी संसिद्धीमध्ये येतात. सिद्धी आणि संसिद्धी याच्यात हा फरक आहे. म्हणजे उदाहरणार्थ जसं असं म्हटलं जातं ना की गायनामध्ये सुद्धा जर तुम्ही गायनाच्या एका विशिष्ट लेवलच्या जर पलीकडे गेलात तर तुम्हाला नादानुसंधान नावाचं होतं. नादानुसंधान जे होतं, तर नादानुसंधान म्हणजे त्या नादामध्ये तुमचं चित्त इतकं एकाग्र होतं, इतकं अनुसंधान होतं की तुम्ही सगळं देहभान विसरून पूर्ण सर्वव्यापी परब्रह्माशी तुम्ही एकरूप होतात. हम्म. म्हणजे तिथं भलेही त्याला म- अद्वैत म्हणजे काय वगैरे वगैरे कन्सेप्ट माहिती नसतील, पण त्या नादानुसंधाने त्याला जीव आणि ब्रह्म यांच्या ऐक्याचा पूर्णपणे अनुभूती होते. आणि हे आता मी गायनाचं उदाहरण दिलं, पण हे कुठल्याही क्षेत्रात असू शकतं. आणि आपण बघतो की जे अगदी लोकोत्तर जे पुरुष आहेत ना,
सायंटिस्ट किंवा कुठल्या याच्यातले, म्हणजे ते त्या क्षेत्रात एवढे प्रवीण होऊन जातात की त्यांना नुसतंच त्यांच्या क्षेत्रातलं प्रावीण्य राहत नाही. जसं आता डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम, राईट? ते होते कोण? इंजिनियर. मग इंजिनियर एरो म्हणजे काय, एरो, मला वाटतं एरो इंजिनिअरिंग मध्ये इंजिनियर होते. पण मग ही कुड देन गेट इन टू ॲटॉमिक एनर्जी और एव्हरीथिंग, राईट? मिसाईल्स वगैरे पासून सगळीकडे. आणि इवन फिलॉसॉफिकली ऑल्सो ही वॉज सो मॅच्युअर्ड, नाही का? कारण एका याचं कारण काय, याचं रहस्य काय? कारण ही वॉज डेडिकेटेड, हा, टोटली डेडिकेटेड टू हिज मिशन. आणि असं असंख्य असे असंख्य लोक आहेत असे, नाही का? तर हे फार महत्वाचं आहे. म्हणजे हे व्यावहारिक दृष्ट्या पण हा श्लोक खूप महत्वाचा आहे. आणि व्यावहारिक दृष्ट्या समर्पित भावनेने जर काम केलं तर आपल्याला आध्यात्मिक दृष्ट्या पूर्ण आपण कसे होतो हे याचं भगवान सांगतायत या श्लोकाद्वारे. समजलं? हा श्लोक पेपर मध्ये आलाय. हा, प्रश्नपत्रिकेत हा श्लोक आलेला आहे. प्रश्नपत्रिकेत आलाय का? ओके. हम्म. ठीक आहे. हा. याचं थोडस स्पष्टीकरण जे यांनी सांगितलेलं आहे ना, तर आता इथे बघा म्हटलेलं आहे की संसिद्धी म्हणजे काय? स्वकर्मानुष्ठानात अशुद्धी क्षय. अशुद्धी क्षय म्हणजे चित्तावर जो मल असतो तो क्षय होतो त्याचा. आणि ज्ञाननिष्ठा योग्य लत्ता लक्षणाम म्हणजे ज्ञाननिष्ठ, जे मी तुम्हाला बोललो की साधन चतुष्टय, ते प्राप्त होतात, चित्तशुद्धी होते. आणि मग ज्ञानाची योग्यता प्राप्ती होते. आणि मग पूर्णपणे तो म्हणजे अं, अंतिम शांतीला पोचतो असं. हम्म. अत्युच्च पदाला पोचतो. हा. अत्युच्च पदाची सिद्धी त्याला प्राप्त. हा, पण अर्थात त्यात भगवान हे पण सांगतात ते इमिजिएटली होत नाही बरं. नाही ना, हा. म्हणजे त्याच्या पायऱ्या मात्र ह्याच आहेत की हो. चित्तशुद्धी, चित्तशुद्धीनंतर ज्ञानप्राप्ती, ज्ञानप्राप्तीनंतर अद्वैताची अनुभूती, आणि मग मोक्षप्राप्ती असं. मोक्ष. म्हणजे हा, म्हणजे कोणी म्हणेल की फक्त भक्तीने मी लगेच मला मोक्ष मिळेल असं होणार नाही कधी. त्याला त्या, जशी आपल्याला ती याची गोष्ट आहे ना, नामदेवांचीच, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, गोरा कुंभार आणि नामदेव त्यांची. तर हो हो. नामदेवाला सुद्धा त्या म्हणजे विसोबा खेचर आणि म्हणजे त्यांच्याकडून जरी भक्त शिरोमणी होते नामदेव, संत नामदेव, तरी त्यांना ज्ञानप्राप्तीनीच म्हणजे विठ्ठलानेच त्यांना ज्ञानप्राप्ती करून मगच त्यांना म्हणजे उद्धार केला. पूर्ण 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 उद्धार. केलेलं आहे असं. हा, असं उद्धार केला. उद्धार केलेला आहे. हा, आता हा जो श्लोक आहे ना, हा आतापर्यंत जे आपण ऐकलो किंवा पुढेही अजून श्लोक आहेत, तर त्याच्यात आणि या श्लोकामध्ये एकदम फरक आहे. आतापर्यंत भगवान सांगतायत स्वे स्वे कर्माण्य अभिरत, हा, आपापल्या धर्माचं पालन कर वगैरे वगैरे. आणि इथे एकदम भगवान म्हणजे शब्दशः बघितलं तर एकदम वेगळं सांगतायत. विरुद्ध. सर्वधर्म, विरुद्ध. हा, सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज, अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः. तर आता इथं संधी बघूया. सर्वधर्मान अधिक परित्यज्य आणि मामेकम म्हणजे माम अधिक एकम. तर आता अन्वयाचा असा आहे, सरळच आहे ऍक्च्युली, म्हणजे सरळ वाक्यच आहे हे त्यांचं. सर्वधर्मान परित्यज्य माम एकम शरणं व्रज, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इच्छामि मा शुचः. याचा शब्द अर्थ काय? सर्व धर्मान म्हणजे सगळ्या प्रकारचे धर्म, शब्दशः अर्थ. हा, परित्यज्य म्हणजे काय? त्याग करून. परित्याग, नुसता त्याग म्हणजे सोडणे. परित्याग म्हणजे सर्व प्रकारे सोड, त्याला परित्याग म्हणतात. हा, माम, माम हे अहमच म, काय चतुर्थी आहे ना, मला, मला एकम, सॉरी, माम हे द्वितीय आहे, चतुर्थीने. मला एकाला शरण, मामा. हा, माम तसं. तर माम हे द्वितीय आहे, म्हणजे मला एकाला तू व्रज, व्रज म्हणजे ये किंवा जा.
हम्म. मला एकालाच तू शरण जा. आता याचा अर्थ मी सांगतो तुम्हाला. मला एकाला कृष्ण काय म्हणतायत. आणि मग अहम त्वाम सर्व पापेभ्यो. आणि मी त्वाम हे परत माम सारखं त्वाम म्हणजे तुला. मी तुला सर्व पापेभ्यो हा सर्व पापेभ्य म्हणजे पापांपासून पंचमी सर्व पापांपासून मोक्षयिष्यामी. हा म्हणजे मुक्त करीन. मुंच धातूचं भविष्य काळ मोक्षयिष्यामी. मुच मुच धातूचं. हा मा शुच. मा म्हणजे नको. जसं मा कुरु तसं मा. हा शुच हा म्हणजे शुच. हा म्हणजे कुरु तसं शुच आज्ञार्थी आहे. मा शुच म्हणजे शोक करू नकोस. हम्म. तर इथं हा जो श्लोक आहे हा गीतेच्या शेवटच्या अध्यायातला 18वा आणि अगदी शेवटचा श्लोक आहे. हम्म. आणि जसं आपल्याला माहिती आहे कुठल्याही पुस्तकात शेवटचे जे काही श्लोक किंवा उपदेश असतो ते जवळपास त्या पूर्ण पुस्तकाचा सारांश सारखं असतं. हा शेवटी शेवटी सार असतं. तर असं म्हणायला हरकत नाही की हा जो श्लोक आहे तो एका अर्थाने म्हणजे कृष्णाला कृष्ण त्याला आता आता पूर्ण शेवटचं सांगतोय आता त्याला असं. खूप वेळा इनफॅक्ट गीतेमध्ये रिपिटेशन खूप आहे. पण आता कृष्ण हे शेवटचं सांगतोय की आता तू बाकी सगळं सोडून दे. सर्व धर्मान परित्यज्य. जसं आपण एखाद्याला खूप काय काय उपदेश करतो मग सांगतो ते सगळं आता जाऊ दे. बाकी सगळं सोडून दे. तसं कृष्ण इथे सांगतायत की सर्व धर्मान परित्यज्य. आता सर्व धर्मान म्हणजे काय. कारण आधीच तर कृष्ण आधी सांगतोय की तू स्वतः स्वधर्मे निधनम श्रेय परधर्मो भयावहा किंवा स्वे स्वे कर्मान नाही का आधीच्या श्लोकात बघितलं आपण. तर म्हणजे आणि इथे सांगतोय तू सर्व धर्मान परित्यज्य म्हणजे तुझा सगळे धर्म तू सोडून दे. असं कसं होईल. तर याचा त्यामुळे थोडस याचं स्पष्टीकरण आवश्यक आहे याला की तू जसं म्हणजे मी नेहमी याचं उदाहरण असं देतो की एखादा राजसेवक आहे राजवाड्यामध्ये. तो राजाचा सेवक आहे बरोबर. आणि त्यामुळे त्याचं काम काय आहे. राजाच्या आज्ञेचं पालन करणं आणि राजाचे रक्षण करणं त्याची सेवा करणं बरोबर. मग राजाने काही चुकीचं जरी चुकीचं म्हणजे लौकिकदृष्ट्या पापी एखादी पाप करणारी गोष्ट जरी सांगितली तरी सेवकाचा धर्म काय आहे. सेवकाचं कामगिरी काय की त्यांनी ते करायचं. त्यांनी तो विचार करायचा नाही की हे बरोबर आहे का चूक आहे का. जसं सैनिक असतो सैनिकाला जास्त विचार करायचा नसतो राईट. त्याला ज्या ऑर्डर आलेल्या आज्ञा आहेत. हा हा आज्ञापालन कर. आज्ञापालन हाच त्याचं प्रमुख आहे. तसं इथं राजाच्या सर्व धर्म. हा कारण जे काय जो कर्म करेल त्याचं फळ त्या राजाला लागेल चांगलं वाईट वगैरे वगैरे नाही का. ते त्याला सैनिकाला त्याचा दोष नाही. सैनिक कधी दोषी होईल जर सैनिकांनी जर राजाची आज्ञा पालन केली नाही तर मात्र तो दोषी होईल. पण म्हणूनच तुम्हाला माहिती असेल की दुसऱ्या महायुद्धामध्ये सेकंड वर्ल्ड वॉर मध्ये जेव्हा ते सगळे नंतर खटले चालले ना तर त्यांनी सगळे जे जनरल्स होते जर्मनीचे त्या जनरल्स वरती तो सगळे खटले वगैरे चालले केसेस चालले आणि त्यांना सगळ्यांनी अलाइजनी त्यांना हे केलं. पण सगळे जे सैन्य होतं सैन्यापैकी कोणालाही शिक्षा झालेली नाही बिलो सर्टन लेव्हल. म्हणजे कारण दे वर जस्ट टेकिंग द ऑर्डर्स अँड फॉलोइंग ऑर्डर्स असं. त्यामुळे ते दोषी इव्हन म्हणजे युद्धशास्त्रात सुद्धा सैन्याला कधी दोषी मानलं जात नाही. तर इथं तेच म्हटलेलं आहे. कृष्ण तेच सांगतायत की तू मला पूर्ण शरण जा. म्हणजे काय की तू जे काय कर्म करशील ते तू हे धर्म आहे की अधर्म आहे की कसं आहे मग याचं काय होईल हा विचार करू नको. तू माझं कर्म मला पूर्ण शरण ये आणि तू जे काय करतोस ते माझं कर्म करतोयस हाच फक्त विचार मनात ठेव. म्हणजे एका अर्थाने जे 12व्या अध्यायात सांगितलं होतं 14व्या श्लोकात 14व्या हो हा की तू माझंच कर्म कर. तेच तो शेवटी पुन्हा हे इथं वेगळ्या पद्धतीने कृष्ण सांगतायत की तू मला पूर्ण शरण ये आणि जे काय तू कर्म करशील ते माझंच कर्म असं समज मग तुला काही दोष लागणार. आणि मग
आणि मग इथं धर्म अधर्म हे सगळं डोक्यातला गुंता तू सोडून दे. कारण सगळा गुंता अर्जुनाच्या डोक्यात झाला होता ना, की मग हे मी करतोय बरोबर आहे का, शत्रूला मारणं बरोबर आहे का, माझ्या नातेवाईक आहेत, माझे आजोबा आहेत, गुरु आहेत, काय करू. हे काय करू नकोस तू तू मला शरण आहे. मला शरण आहे म्हणजे काय. आता इथं माम एकम, तर माम म्हणजे कोण. तर कृष्ण ही देहधारी व्यक्ती म्हणून नव्हे, तर जो सर्वव्यापी परमेश्वर आहे. तर की जो सगळ्या जगाचा नियंता, हा असा जो परमेश्वर रूपी जे म्हणजे आपल्या मनात जे आहे, त्या संपूर्ण म्हणजे सर्वव्यापी परमेश्वराला तू शरण जा, असं त्याला सांगायचंय कृष्णाला. आणि मग मी काय करेल, असा तू जेव्हा सरळ शरण येशील, किंवा जो कोणी शरण येईल. कारण अर्जुन हा निमित्त मात्र आहे. कृष्णाने हा उपदेश सगळ्या मानव जातीला केलेला आहे. अर्जुन हा एक त्या मानव जातीचा फक्त प्रतिनिधी आहे. त्यामुळे हे सगळं जे भक्तांना हा सांगतोय कृष्ण, की असे जे कोणी भक्त मला पूर्णपणे शरण येतील, धर्म धर्म कर्म कर्म या सगळ्याचा विचार न करता, तर मी त्यांना हा सर्व पाप त्यांच्या सर्व पापांपासून. आता इथं जरी पाप म्हटलं असलं ना, तरी पुण्य आणि पाप, कारण हे दोन्ही बंधनकारकच आहेत. त्यामुळे कृष्ण सांगतो की तुमच्या मी पुण्य आणि पाप या सगळ्यांमधून तुम्हाला मुक्त करेन. हा ही पण हे कसं करेल, पायरी पायरीने अर्थात. पण त्याच्याकरता आवश्यक काय, तू मला पूर्णपणे शरण ये. स्वतः कर्तृत्वाभिमान आणि देहाभिमान हा सोडून दे. आणि ते एकदा तू सोडून दिला आणि मला पूर्ण शरण आला, की मी तुला पूर्णपणे मोक्ष इष्यामी. म्हणजे इथे कृष्ण परत त्याच्या पूर्ण मोक्षप्राप्तीपर्यंतची जबाबदारी घेतोय. हे विशेष आहे या श्लोकामध्ये. नुसतंच बाबा तुला चित्तशुद्धी करेल, ज्ञानप्राप्ती देईल, पुढच्या वर्गात टाकेल, असं नाही. तर अगदी पूर्ण शेवटच्या पायरीपर्यंत तुला नेईल, असं कृष्ण इथं आश्वासन देतो. हे फार महत्वाचं आहे. आणि म्हणून त्यामुळे तू आता दुसरी कुठलीही काळजी करू नको, मा शुचः. पण शेवटी पूर्ण गीतेचा उद्देश काय, शोक आणि मोह दूर करणे. म्हणूनच गीतेत शेवटी कृष्ण अर्जुनाला तेच विचारतात, की तुझा शोक आणि मोह दूर झाला का. आणि अर्जुन म्हणतो, हो माझा शोक आणि मोह दूर झाला, नाही का, 18व्या अध्यायाच्या शेवटी. तर त्यामुळे इथं कृष्ण त्यापैकी तेच सांगतो, की तू शोक करू नको. कारण सगळं दुःखाचं मूळ जगाचं कशामध्ये आहे? एक शोक, भीती किंवा शोक, आणि दुसरं मोह. या जर दोन गोष्टी गेल्या बाजूला केल्या आपण, तर जगातलं सगळं दुःख चाललं जाईल. तर त्यामुळे कृष्ण अर्जुनाला सांगतोय, की मा शुचः म्हणजे शोक सोडून दे. समजलं. तर हा श्लोक म्हणजे त्या अर्थाने सर्व धर्मां परित्यज्य, हा खूप म्हणजे याच्यावर खूप विद्वानांचे पण खूप त्याच्यावरती चर्चा झालेली आहे, की असं कृष्णाने लगेच असं का म्हटलं. त्यामुळे त्याचं खूप स्पष्टीकरण आवश्यक आहे, सर्व धर्मां परित्यज्य याच्याकरता समजण्यासाठी. कारण आतापर्यंत कृष्ण तुझं कर्म पालन कर, म्हणजे स्वकर्म पालन कर वगैरे वगैरे सांगतोय, धर्माचं कर्माचं पालन कर. आणि इथे मग तो सोडायला का सांगतो. पण त्या सोडायला सांगण्याचा अर्थ त्याचा असा आहे, की जर समर्पण जेव्हा भाव आपल्याला करायचा असतो, एखाद्या ठिकाणी जर समर्पित व्हायचं असेल, तर मग डोक्यात काही कन्फ्युजन नको, धर्म काय अधर्म काय हे कन्फ्युजन नको. आणि ते सगळं दूर करून समर्पित भाव, तरच समर्पित भाव येऊ शकतो. म्हणून कृष्ण अर्जुनाला सांगतोय, की हे सगळं सर्व धर्मां परित्यज्य. आणि अगदी शेवटी सांगतोय तो म्हणून असं, की जेणेकरून कुठल्याही मनात शंका संशय राहू नये म्हणून. हा सुजाता ताई बोला. हा, आता ते शुच म्हणजे शोक असं जर धरलं तर मग आपण शुचिर्भूत व्हावे असं का म्हणतो. म्हणजे छान तो प्रश्न. शब्द सारखाच आहे का. अगदी बरोबर. तसं एका अर्थाने तो सारखाच आहे, त्याचा प्रयोग वेगवेगळा आहे. काय माहितीये, की शोक आणि म्हणजे अशुद्धी ज्याला म्हणता येईल आपण, ते बरोबर. म्हणजे शोक ही मनाची अशुद्धी आहे. हा आणि आपण आपल्याला जे शुच किंवा शुचिता, स्वच्छता वगैरे आपण जे म्हणतो, तर ती लौकिक दृष्ट्या शरीराची. आपण देहाची समजतात. पण दोन्ही एकमेकांशी निगडीत आहेत. पण इथं शोक हो. हा मनाची
मनावरचं जे लेअर आहे जी हा. अस्वच्छता ती अच्छा. असं. ओके. हम्म, थँक्स. ठीक. हा, पुढे जाऊया आपण. मनाचं मळब असं म्हणता येईल का? किंवा अस्वच्छता. हा मळब. हा, हम्म. आता हम्म. आता एकदम परत आपण दुसऱ्या अध्यायात गेलो. तर दुसऱ्या अध्याय तुम्हाला माहिती असेल हा सांख्ययोग आहे. ऍक्च्युली गीता जी आहे ना ती फक्त दुसरा आणि तिसरा अध्याय या दोन अध्यायामध्ये पूर्ण गीता खरी संपते. पहिला अध्याय तर अर्जुन विषाद योग आहे, दुसरा अध्याय सांख्ययोग आहे, तिसरा अध्याय कर्मयोग आहे. सांख्य मार्ग आणि कर्म मार्ग आणि यात सगळं सांगून झालेलं आहे खरं. मग पुढचं सगळं अर्जुनाचे प्रश्न म्हणजे या दुसऱ्या आणि तिसऱ्या अध्यायावरच्या शंका आणि कृष्णाने त्याला दिलेलं स्पष्टीकरण हा सगळ्या पुढचे सगळे 15 अध्याय त्याचे आहेत. पण म्हणून आपण परत दुसऱ्या अध्यायावर गेलाय. जातस्य ध्रुव मृत्यू ध्रुवम जन्म मृतस्य च तस्माद परिहार्येर्थे न त्वम शोचितुम अर्हसी. तर इथं संधी बघूया. तस्मात अधिक अपरिहार्ये अधिक अर्थे. असा फक्त एकच संधी आहे. तर अन्वय कायचा? जातस्य ही मृत्यू ध्रुवा. ध्रुवा म्हणजे निश्चित. जसं ध्रुव तारा निश्चित एकाच ठिकाणी असतो. इनफॅक्ट तो निश्चित एका ठिकाणी असतो म्हणूनच त्याला ध्रुव तारा म्हटलं जातं. तुम्हाला माहिती असेल ना की ध्रुव तारा हा बदलत असतो दर 26,000 वर्षांनी. जसं कारण पृथ्वीचा आस असा कलताय ना, सध्या जो ध्रुव तारा आहे तो अजून 26,000 वर्षांनी वेगळा असेल असं. तर त्यामुळे जातस्य म्हणजे जो जन्मला त्याचा मृत्यू निश्चित आहे. असं. मृतस्य जन मृतस्य च जन्म ध्रुवम. आणि जो मेला जो मरतो त्याचा जन्मही नक्की आहे, निश्चित आहे. तस्मात अपरिहार्य अर्थे त्वम शोचितुम न हरसी. त्यामुळे तस्मात म्हणजे काय? त्यामुळे हा हे सगळं अपरिहार्य आहे. म्हणजे काय? निवारण होऊ शकत नाही याचं. परिहार, हार म्हणजे हरण करणे, परिहार म्हणजे बाजूला करणे, अपरिहार म्हणजे बाजूला करू शकत नाही म्हणून अपरिहार्य. तर त्यामुळे हे सगळं ज्याचा म्हणजे हे याचा संदर्भ असा आहे की अर्जुन विषाद योग म्हणजे पहिला अध्याय जो अर्जुन म्हणतो की हे सगळे मरतील, मग खूप शोक होईल, त्यांच्या स्त्रिया विधवा होतील, मग वर्णसंकर होईल, सगळं वाईट होईल वगैरे वगैरे. तर मग कृष्ण त्याला सांगतोय की अरे जो जन्माला आहे त्याचा मृत्यू होणारच आणि जो मरण पावतो त्याचा जन्मही होणार. जोपर्यंत त्याची जन्म मरण परंपरा संपली नाही किंवा ज्याला ज्ञानप्राप्ती झाली नाही, द्वैत ज्ञानप्राप्ती तोपर्यंत. त्यामुळे तू शोक करू नकोस, कारण हे सगळं जन्म आणि मृत्यू हे सगळं त्या चक्राचा भाग आहे असं. त्यामुळे तू इथं त्यात शोक करण्यासारखं काही नाहीये. आणि मग पुढे मग याच्यात ते हे की जसं वांसासी जीर्णानी म्हणजे 15व्या अध्यायामध्ये की जो म्हणजे देह जातो. तर काय देह जातो म्हणजे काय? जसं आपण कपडे बदलतो, जुने वस्त्र बदलतो, जीर्ण वस्त्र, तसं मृत्यू होतो, बाकी काही नाही. पण हे दुसऱ्या अध्यायामध्ये हे सांख्ययोग म्हणजे आपल्याला ज्ञान मार्गाच्या दृष्टीने ते सांगतायत की जन्म आणि मरण हे सगळं अनअवॉइडेबल आहे, अपरिहार्य आहे. त्यामुळे याचा काही शोक करण्यात काही अर्थ नाही असं. ठीक आहे. परत दुसऱ्याच अध्यायातलं. हो. हा, आणि हे सांख्ययोगाच परत आहे. विहाय कामान यः सर्वान् पुमांश्चरति निःस्पृहः निर्ममो निरहंकार सशांतीम अधिगच्छति. तर इथं आता पुमान अधिक चरती तर पुमांश चरती असा तो संधी झालेला आहे. आणि शांतीम अधिगच्छती, शांतीम मद म हो झालं, म अधिक अ असं. त्याचा अन्वय काय? यहा पुमान म्हणजे जो मनुष्य सर्वान कामान विहाय म्हणजे सगळ्या काम म्हणजे इच्छा, सगळ्या इच्छा त्यांचा त्याग करून हा निस्पृह निर्मम निरहंकार चलती. चलती है सॉरी चलती नाही, चरती पाहिजे. चरती सह शांतीम अधिगच्छति. म्हणजे काय? आता याच्यात तीन त्यांनी विशेषणं दिली आहे की काय म्हणजे तो तो जो नर आहे तर हा याला हे जीवनमुक्त जे अवस्था आहे ना त्याचं त्याचं हे काय त्याला म्हणतात डिस्क्रिप्शन किंवा त्याची माहिती दिली आहे की असा जीवनमुक्त कसा असतो.
तर सगळ्या इच्छांना, भौतिक इच्छांचा जो त्याग करून निस्पृह. निस्पृह म्हणजे काय? की स्पृहा म्हणजे इच्छा. हम्म. तर सगळ्या या जगताचं जे दुःखांचं मूळ आहे ते स्पृहा. तर तो सगळ्या स्पृहांचा त्याग करतो, म्हणून निस्पृहा. नंतर निर्मम. मम. मम हा शब्द जो आहे ना, ममता. आता आपल्याला ममता हा शब्द खूप चांगला वाटतो, पण आध्यात्मिक दृष्ट्या स्पृहा हा शब्द पण वाईट आहे. वाईट म्हणजे अधोगतीला नेणार आहे. ममता हा शब्द किंवा ही भावना पण अधोगतीला नेणार आहे. कारण का? ममता म्हणजे हे माझं, म्हणजे दुसरं तुझं, म्हणजे तुमच्यात भेदबुद्धी आली. हा, जसं ईशावास्य उपनिषदात म्हटलेलं आहे ना, पहिल्या श्लोकामध्ये, की म्हणजे ज्या जगात कसं जगावं, तर म्हणजे कोणाचं घेऊ नये, म्हणजे कशावर आपले हे माझं, हे म्हणजे कशाची इच्छा करू नये. मग इथं काही जणांनी दुसऱ्याच्या म्हणजे दुसऱ्याच्या वस्तूची इच्छा करू नये असं म्हटलेलं, पण शंकराचार्यांनी जेव्हा उपनिषदाचं भाष्य केलं, तेव्हा त्यांनी फार सुंदर केलं. ते म्हणे दुसऱ्याची नाही, तर स्वतःच्या जे आपलं स्वतःचं आपण जे म्हणतो त्याची सुद्धा इच्छा किंवा आसक्ती नको. म्हणजे माझं घर, माझा पैसा, माझे कपडे, माझा देह, माझे हात, त्याची सुद्धा इच्छा नको किंवा त्याची सुद्धा आसक्ती नको. कारण जे माझं आहे ते पण माझं नाहीच आहे, असं शंकराचार्यांनी लिहिलं. कारण जोपर्यंत तुम्ही माझं ही भावना जोपर्यंत आपल्या मनात आहे, तोपर्यंत आपण मुक्त होऊ शकत नाही. म्हणून निर्मम. म्हणून ममता किंवा आपल्याला निर्मम व्हायचंय. नंतर निरहंकार. अहंकार रहित. अहंकार म्हणजे काय? की म्हणजे माझी ओळख पुसून टाकणे. हे जे सर्वव्यापी जे ब्रह्म आहे त्यात मी एकरूप होणे, त्याला म्हणतात अहंकार रहित. ज्याला अध्यात्मदृष्ट्या असं म्हटलं जातं की अहंता ही मर्यादित असते, पूर्ण अहंता व्हायचं. म्हणजे हे सगळं जगत हे मीच आहे, त्याला म्हणतात पूर्ण अहंता. तर अहंकार रहित म्हणजे निरहंकार म्हणजे माझा अहंकार सोडून देऊन पूर्ण जगात मी, सगळ्या जगात मीच, सगळ्या विश्वात मीच व्यापलेला आहे असा माझा अहंकार एवढा मोठा करायचा. अशा रीतीने म्हणजे आपण एकतर अहंकार खूप छोटा करायचा, सोडून द्यायचा, किंवा अहंकार एवढा मोठा करायचा की सगळ्या विश्वरूप मीच आहे असा करायचा. आणि दोन्ही पद्धतीने आपण निरंकारी होऊ शकतो. तर असं जो कोणी करतो तर तो सहा शांतीम अधिगच्छति. तर शांतीम म्हणजे काय? हा, शम. शम पासून शांती आलेला आहे. शम अंती म्हणजे काय? की ज्याच्या शम म्हणजे कल्याण. हा, तर जो ज्याचं पूर्ण कल्याण होतं म्हणजे तो मोक्षपदाला पोचतो. तर इथं शांती याचा अर्थ नुसता पीस नाहीये. जसं हल्ली म्हणतो ना, रेस्ट इन पीस वगैरे, तर ते पीस आपल्या धर्मात अपेक्षित नाहीये. इथं शांती म्हणजे पूर्ण जीवनमुक्तता आणि मोक्षप्राप्ती या अर्थाने. इथं शांती म्हणजे नुसतं असं शांत राहणं किंवा डोकं हे न राहणं, चंचल न राहणं, अँक्साइटी जाणं वगैरे म्हणजे म्हणून शांती नाही. तर पूर्ण कल्याण अवस्थेत आणि जीवनमुक्त अवस्थेत पोचणं त्याला म्हटलं जातं शांती. ठीक आहे. तर पुढचं सुभाषित परत हे आता हे कर्मयोगातलंय. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मणः शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. इथं ही अधिक अकर्मणा आणि प्रसिद्धेत अकर्मणा दोनच सिद्धी आहे. की त्वं नियतम कर्म करू म्हणजे तू जे तुला नियत कर्म आहे ते तू कर. कर्म ही अकर्मणा जाया म्हणजे काय? की तू अकर्म म्हणजे काहीच न करण्यापेक्षा आयुष्यासारखं कर्म करणं हे नेहमी श्रेष्ठ आहे. कारण का? ते अकर्म